नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत RTA ॲडमिशनचे ऑनलाईन फॉर्म कधीपासून चालू होणार आहेत, तसेच RTA ॲडमिशनची जी नवीन परिपत्रक आलं आहे, तसेच जी नवीन नियमावली आली आहे ती आपल्याला काय सांगते. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचं जे नवीन परिपत्रक आलं आहे ते आपल्याला काय सांगतं ते आपण बघूया. आता विषय आहे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी RTA 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना. दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता RTA 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून शालेय शिक्षण विभाग अधिसूचना दिनांक 9/2/2024 मधील सुधारित निकष नमूद केलेले आहेत. त्यानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना RTA अंतर्गत 25% राखीव जागावरील प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील सुधारित अधिसूचना दिनांक 9/2/2024 नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना RTA 25% प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व स्वयंअर्थसहाय्यित शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील. म्हणजेच आपला जो प्राधान्यक्रम निवडायचा आहे तो प्राधान्यक्रम असा असणार आहे. सुरुवातीला आपल्याला विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर जे अनुदानित शाळा आहेत, शासकीय शाळा आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत व स्वयंअर्थसहाय्यित शाळा आहेत अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील. वंचित, दुर्बल, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकातील मुलांना 25% प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा व स्वयं अर्थसहाय्यित शाळा अशा प्रवेशाचा प्राधान्यक्रम असणार आहे. तथापि एखाद्या पालकांनी प्राधान्यक्रम म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेची किंवा शासकीय शाळेची निवड करायची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा किंवा शासकीय शाळा निवडता येईल. विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा नसतील व 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल, म्हणजे प्रायव्हेट स्कूल असतील, तर अशा परिस्थितीत त्या स्वयंअर्थसहाय्यित शाळेत मुलांना 25% प्रवेशाअंतर्गत प्रवेश दिला जाईल. म्हणजेच सुरुवातीला जो आपल्याला प्राधान्यक्रम निवडायचा आहे तो आपल्याला ज्या शासनाच्या अनुदानित शाळा आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत, शासनाच्या शाळा आहेत, त्यानंतर स्वयंअर्थसहाय्यित शाळा आहेत असा प्राधान्यक्रम आपल्याला निवडायला लागणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व स्वयंअर्थसहाय्यित शाळा नसेल तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळेमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्यक्रमाने होतील. म्हणजेच जर 1 किलोमीटरच्या अंतरावर कुठलीही शासकीय शाळा नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा नाही, प्रायव्हेट स्कूल नाही, तर अशा विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरचं अंतर 3 किलोमीटरचं अंतर ठरवण्यात आलेलं आहे. मग जर 3 किलोमीटरच्या अंतरावर एखादी शासकीय शाळा असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असतील, तर खालीलप्रमाणे त्याचा जो प्राधान्यक्रम आहे तो असेल. वंचित, दुर्बल, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25% प्रवेशाअंतर्गत प्रवेशासाठी खालील व्यवस्थापनाच्या शाळा निश्चित करण्यात आल्या आहे. 1 आहे महानगरपालिका शाळा, 2 आहे नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत शाळा, 3 नंबर आहे कॉन्टेनमेंट बोर्ड शाळा,
4 आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, 5 आहे महानगरपालिका शाळा स्वयं अर्थसहाय्यित, 6 आहे जिल्हा परिषद माजी शासकीय शाळा, 7 आहे खाजगी अनुदानित म्हणजे प्रायव्हेट एडेड शाळा, 8 आहे स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणजे सेल्फ फायनान्स शाळा. टीप दिली त्यांनी, आरटी कायद्यानुसार 25% प्रवेशाकरता अल्पसंख्याक शाळांना वगळण्यात आलेले आहे. म्हणजे मदरसा वगैरे जे स्कूल आहे त्यांना वगळण्यात आले आहे. आरटी 25% प्रवेश प्रक्रियेकरिता पात्र शाळा नोंदणी केल्यानंतर व आरटी 25% अंतर्गत विद्यार्थी प्रवेशित झाल्यानंतर कालांतराने जर सदर शाळेस सक्षम प्राधिकारी यांच्याकडून अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यास आरटी 25% अंतर्गत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून इयत्ता 8वी पर्यंत किंवा त्या शाळेतील शेवटच्या आरटी अंतर्गत पात्र वर्गापर्यंत आरटी 25% मधून शिक्षण देणे अनिवार्य राहील. तसेच अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्या पुढील वर्षाकरता सदर शाळा आरटी 25% प्रवेशासाठी पात्र ठरणार नाही. गट शिक्षणाधिकारी स्तरावर प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे तपासणीकरिता पडताळणी समिती गठीत करावी. तसेच महानगरपालिका स्तरावर देखील अशाच प्रकारची समिती गठीत करावी. समितीमध्ये आवश्यक बदल करण्याची मुभा संबंधित अधिकाऱ्यांना राहील. पडताळणी समितीने खालील बाबींची तपासणी करावी. 1. आरटीए 25% प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे व इतर बाबी. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून आरटी 25% प्रवेश प्रक्रियेकरिता निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी देय टॅक्स, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इत्यादी यापैकी कोणत्याही एक पुरावा ग्राह्य धरण्यात यावा. भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा. भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. म्हणजे हा जो भाडेकरार आहे तो जे आरटीचे फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिने किंवा त्यापेक्षा जास्त असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची पत जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच आरटीमधून प्रवेश झाला तरीही संपूर्ण फी संबंधित पालकांनी भरावी लागेल. दुसरं कागदपत्र आहे जन्मतारखेचा पुरावा. तिसरं आहे जात प्रमाणपत्र पुरावा. जात प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित करून दिलेले जात प्रमाणपत्र असावे. उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला हा 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला असावा. तसेच प्रवेश प्रक्रिया सुरू होणाऱ्या 1 वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा. उदाहरणार्थ सन 2024-25 मध्ये प्रवेश घेताना पालकाचे सन 22-23 किंवा 2023-24 या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशाकरता ग्राह्य समजण्यात यावा. म्हणजे जो उत्पन्नाचा दाखला आहे हा सन 2022-23 किंवा 23-24 या दोघांपैकी कुठला असला तरी चालेल. दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा लागणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय हे 6 वर्षापेक्षा जास्त गृहीत धरताना मानवी दिनांक 31 डिसेंबर निश्चित करण्यात आलेली आहे. पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना सिंगल पॅरेंट म्हणजे विधवा, घटस्फोटित, आई अथवा वडील यापैकी कोणतेही एक पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तींचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात यावे. आरटीए नियमानुसार एखाद्या शिक्षण संस्थेच्या एकाच आवारात अथवा परिसरात इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत मान्यता असलेली एक शाळा असेल व तेथेच इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत मान्यता असलेली दुसरी शाळा असल्यास एलिमेंटरी सायकलनुसार इयत्ता 1लीला 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दिलेले प्रवेश पुढे त्या संस्थेच्या त्याच परिसरातील म्हणजेच एकाच आवारातील असलेल्या शाळेत इयत्ता 5वी ते 8वी करिता ते प्रवेश नियमित राहतील. शाळा खालील कारणामुळे आरटीची 25% प्रवेश नाकारू शकेल याची स्पष्ट कल्पना पालकांना देण्यात यावी.
म्हणजे शाळा कोणकोणत्या कारणामुळे प्रवेश नाकारू शकते? जर तुमचा अवैध निवासाचा पत्ता तुम्ही दिला असेल, अवैध जन्मतारखेचा दाखला दिला असेल, अवैध जातीचे प्रमाणपत्र दिले असेल, अवैध उत्पन्नाचा प्रमाणपत्र दिला असेल, अवैध फोटो ID दिला असेल, अवैध दिव्यांग प्रमाणपत्र दिले असेल. ज्या बालकांनी यापूर्वी RT 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतलेला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. म्हणजे जर याच्या अगोदर ज्यांचे ॲडमिशन RT 25% मध्ये झाले त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा, अनेक अर्ज भरू नये. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी. कागदपत्रे तपासणीकरिता शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात यावी. पडताळणी समितीची रचना खालीलप्रमाणे आहे. म्हणजे तुम्ही बघून घ्या मित्रांनो, ही समितीची रचना कशी. सर्वप्रथम आहे गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक शासकीय शाळा, मुख्याध्यापक अनुदानित शाळा, मुख्याध्यापक विना अनुदानित शाळा, शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी, पालक संस्थेचे प्रतिनिधी, शिक्षकांचे प्रतिनिधी, पालक शिक्षण संघाचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, विस्तार शिक्षणाधिकारी. पडताळणी समितीने प्रवेशपात्र पालकांच्या प्रवेशाकरता आवश्यक त्या सर्व कागदपत्राची पडताळणी करण्यात यावी. गट शिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला 3 वेळा प्रवेशाकरता संधी देऊन पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदतीत RT पोर्टलवर नॉट अप्रोच करावे. पडताळणी समिती केंद्रावर गर्दी होणार नाही व बालक प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या बालकाचा शाळेत प्रवेश निश्चित झाला आहे त्या बालकाच्या पालकांशी संबंधित शाळेनेही संपर्क साधावा. म्हणजे पडताळणी समितीनंतर जे डॉक्युमेंट पडताळतात आणि मग एक ॲक्नॉलेजमेंट दिलं जातं, ते ॲक्नॉलेजमेंट घेऊन तुम्ही शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. पडताळणी समितीने सविस्तर माहिती सर्वांना दिसण्यासाठी पोर्टलवर भरावी व त्याची खात्री करावी. पडताळणी समितीने मागील वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी विचारात घेऊन सुधारित अधिसूचना दिनांक 9/2/2024 मधील बदल लक्षात घेऊन पडताळणी विषयक कामकाज वेळेत होईल या दृष्टीने नियोजन करावे. पडताळणी समितीने रहिवासी पत्ता, गुगलवरील पत्ता व वय यावर पात्र विद्यार्थ्यांची अचूक खात्री करावी. सामाजिक वंचित संवर्गातील विद्यार्थ्यांकरिता जात प्रमाणपत्राची तर आर्थिक दुर्बल संवर्गातील विद्यार्थ्यांकरिता उत्पन्न प्रमाणपत्राची पडताळणी करावी. या दृष्टीने आवश्यक सुविधा गट शिक्षणाधिकारी स्तरावर करण्यात यावी. समितीने संबंधित विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासणी करून प्रमाणित केल्यानंतर सदर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सुविधा RT पोर्टलवर करण्यात येते. पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गट शिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीचे पत्र घेऊन शाळेत जातील. शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्राची तपासणी करण्यात येणार नाही. जे विद्यार्थी कागदपत्र तपासणीमध्ये अपात्र होतील त्यांची निवड रद्द करण्यात यावी व अशा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण अधिकारी जे प्राथमिक जिल्हा परिषद यांच्याकडे तक्राराची दाद मागता येईल. शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांच्याकडे तक्राराची दाद मागता येईल. शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांचा निर्णय मान्य नसल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक विभागीय कार्यालय यांच्याकडे दाद मागता येईल व त्याचा निर्णय अंतिम राहील. शासन निर्णय दिनांक 21/4/2014 नुसार शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी जिल्हा, तालुका व नगरपंचायत, मनपा स्तरावर तक्रार निवारण केंद्र व मदत केंद्राची स्थापना करावी. प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही. तसेच पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RT पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. सदर सूचनेचे कार्य काटेकोरपणे पालन करून त्याची अंमलबजावणी करावी व स्थानिक स्तरावर सदर सूचनेबाबत मोफत प्रसिद्धी करण्यात यावी. म्हणजे मित्रांनो, हे जे परिपत्रक सांगते आपल्याला, जे आपले जे निवासी स्थान आहे म्हणजे आपल्या घरापासून
1 किलोमीटरच्या अंतरावर ज्या कुठल्या शासकीय शाळा असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असतील आणि त्यानंतर आपले जे प्रायव्हेट स्कूल असतील असा पसंतीक्रम निवडण्यात येणार आहे. म्हणजे आपल्या 1 किलोमीटरच्या अंतरावर जर सर्वप्रथम शासकीय शाळा असेल तर अशा मुलांना जो पसंतीक्रम हा पहिला शासकीय शाळेमध्येच देण्यात येणार आहे. त्यानंतर जर आपल्या घराच्या 1 किलोमीटर अंतरावर कुठलीही शासकीय शाळा नाही, महानगरपालिकेची शाळा नाही, फक्त प्रायव्हेट स्कूल असेल तर अशा परिस्थितीत आपल्या पाल्याचा जो ॲडमिशन आहे, आपल्या पाल्याचे जे ॲडमिशन आहे ते प्रायव्हेट स्कूलमध्ये होऊ शकतं. त्यानंतर जर 1 किलोमीटरच्या अंतरावर कुठली शासकीय शाळा नाही, तसेच प्रायव्हेट पण शाळा नाही, मनपा पण शाळा नाही, तर अशा परिस्थितीत जे किलोमीटरचा जो दायरा आहे तो 3 किलोमीटर ठरवण्यात आला आहे. म्हणजेच 1 किलोमीटरच्या अंतरावर कुठलीही शाळा नसेल तर 3 किलोमीटरच्या अंतरावर शाळा निवडण्यात येणार आहे. पण त्याचा पसंतीक्रम हा पहिले परिप्रमाणेच असणार आहे, जसं की शासकीय शाळा, ZP शाळा आणि त्यानंतर सर्वात शेवटी प्रायव्हेट स्कूल. तर मित्रांनो, तुम्हाला कळालं आहे या परिपत्रकामध्ये काय सांगितलं आहे. तसेच या परिपत्रकानुसार मुलाचं वय हे कमीत कमी किती असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त किती असायला पाहिजे हे आपण बघूया. सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात RT 25% प्रवेशासाठी बालकांचे वय खालीलप्रमाणे. जर बालक प्ले ग्रुप नर्सरीमध्ये असेल तर त्याची वयोमर्यादा ही 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021, म्हणजेच किमान त्याचं वय 3 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त त्याचं वय 4 वर्ष 5 महिने 30 दिवस असलं पाहिजे. त्यानंतर ज्युनियर KG वयोमर्यादा आहे 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020, म्हणजेच किमान वय 4 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्ष 5 महिने 30 दिवस. त्यानंतर सिनियर KG वयोमर्यादा आहे 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019, किमान वय आहे 5 वर्ष आणि जास्तीत जास्त वय आहे 6 वर्ष 5 महिने 30 दिवस. त्यानंतर इयत्ता पहिलीमध्ये जी वयोमर्यादा आहे ती 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018, म्हणजेच किमान वय 6 वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वय 7 वर्ष 5 महिने 30 दिवस याच्या आत असलं पाहिजे. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. RT मधले जे डाऊट्स आहेत ते तुम्हाला या व्हिडिओतून कळाले असतील. जरी काही डाऊट्स तुमच्या मनात असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपले डाऊट्स कळवावे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून अपडेटसाठी तयार राहा. तर मित्रांनो, तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसंच मित्रांनो, RTच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन जे ऑनलाईन फॉर्म कधीपासून चालू होतील तर एक अंदाज आहे मित्रांनो, 12 तारखेनंतर याची डेट पडू शकते. 12 तारखेनंतर ॲडमिशन चालू व्हायची शक्यता आहे.